नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत मॅथ्स 2 गणित भाग 2 भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री। The laws of nature are but the mathematical thoughts of God. निसर्गाचे नियम म्हणजे ईश्वराचे जणू गणितीय विचार होत। युक्लिड या थोर गणितज्ञाचे हे विचार आहेत। हे आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आहे। मुखपृष्ठावर आपल्याला काही मुलं झाडाची किंवा काठीची उंची मोजताना दिसत आहेत। खाली बसून आपण एका झाडाची उंची कशा प्रकारे मोजू शकतो हा अभ्यास आपण या वर्षी इयत्ता 9वी मध्ये त्रिकोणमिती या घटकाच्या आधारे करणार आहोत। तर मलपृष्ठावर आपल्याला काही मुलं कॉम्प्युटरवर भौमितिक आकृत्यांचा अभ्यास करताना दिसत आहे। इजिप्त मधील पिरॅमिड्स आहेत आणि इसवी सन पूर्व 3000 च्या काळात या पिरॅमिड्सची रचना केलेली आहे। म्हणजेच त्या काळातही स्थापत्यशास्त्र आणि भूमिती यांचा विचार झाला होता। भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन आणि यावरूनच जमीन मोजण्याच्या गरजेतून भूमिती या विषयाची निर्मिती झाली असावी। अनेक देशांमध्ये भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या रचनांसाठी केला गेलेला आहे। युक्लिड, थेल्स, पायथागोरस यासारखे थोर ग्रीक गणितज्ञ आपण बघितलेले आहेत। त्याचबरोबर आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यासारखे भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे सखोल ज्ञान होते असे आढळून आलेले आहे। आज आपण भूमितीतील मूलभूत संबोध या घटकाचा विचार करणार आहोत। बघा, आपण गणिताचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेस आपण संख्या विचारात घेतो, पण या संख्यांची किंवा या संख्या ज्या आहेत त्यांची कधी व्याख्या तुम्ही आतापर्यंत ऐकली आहे का? नाही ना। 1 2 3 4 अशा ज्या संख्या आहेत या संख्यांची व्याख्या आपण करू शकत नाही। त्याचप्रमाणे भूमितीमधील हे जे मूलभूत संबोध आहेत, उदाहरणार्थ बिंदू, रेषा, रेषाखंड यांच्याही व्याख्या केल्या जात नाही। हे भूमितीतील मूलभूत संबोध होत। बिंदू म्हणजे पॉइंट, कॅपिटल अक्षराने आपण हा दर्शवतो। रेषा म्हणजे लाईन, दोन्ही टोकाशी बाणाच्या खुणा असतात। रेषाखंड लाईन सेगमेंट, दोन्ही टोकाला अंत्यबिंदू असतात आणि त्या ठिकाणाहून आपण ती रेषा वाढवू शकत नाही। किरण म्हणजेच रे, आरंभ बिंदूपासून सुरू होऊन ज्या दिशेला बाण आहे त्या दिशेने आपण तो वाढवू शकतो। तर हे झाले भूमितीतील मूलभूत संबोध। आता रेषा ही दोन्ही टोकाला आपण वाढवू शकतो, अमर्याद असते आणि हेच दर्शविण्यासाठी रेषेच्या दोन्ही टोकाला बाणाच्या खुणा असतात। To show this extended line on paper, we use arrowheads at both ends of the line. रेषा ही स्मॉल एल या अक्षराने दर्शविली जाते किंवा आपण या रेषेवर दोन बिंदू घेतले तर त्या दोन बिंदूंच्या नावानेही आपण रेषा दर्शवू शकतो। रेषा, प्रतल हे बिंदूंचे संच आहे। तर प्रतल प्लेन, प्रतल म्हणजेच सर्व दिशांनी अमर्याद असा सपाट पृष्ठभाग होय। आपलं टेबल सपाट पृष्ठभाग हे एक प्रतल होय। अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन। प्रतल निश्चितीसाठी 3 नैकरेषीय बिंदूंची आवश्यकता असते। 3 नैकरेषीय बिंदूतून एकही रेषा जात नाही, परंतु 3 नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच प्रतल जाते। One and only one plane can be drawn through 3
नॉन कोलिनियर पॉइंट्स. बिंदूंचे निर्देशक व अंतर, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. आता बिंदूंचे निर्देशक म्हणजे काय, तर संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूशी निगडित वास्तव संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात. ज्याप्रमाणे प्रत्येकाला एक नाव असतं त्याप्रमाणे संख्या रेषेवर ज्या वेळेला आपण अशा प्रकारे बिंदू घेतो आणि ही संख्या रेषा आहे आपली, या संख्या रेषेवर आपण उजव्या बाजूला धनसंख्या, शून्याच्या डावीकडे ऋण संख्या आणि बिंदू घेतले तर प्रत्येक बिंदूशी निगडित जी वास्तव संख्या आहे ती संख्या म्हणजे त्या बिंदूचा निर्देशक होय. ए हा जर आपण बिंदू घेतला तर ए या बिंदूने दर्शविलेली संख्या म्हणजे 2 आहे. आता या ठिकाणी ए चा निर्देशक काय आला आहे 2. Point A on the number line denotes number 2. Therefore, 2 is the coordinate of point A. B चा बिंदूचा निर्देशक आपल्याला दिसतोय ऋण 4 कारण B बिंदूने दर्शविलेली संख्या आहे ऋण 4. R आपण घेतला तर R बिंदूने दर्शविलेली संख्या 5. R on the number line denotes number 5 and therefore 5 is the coordinate of point R. आता A आणि R या दोन बिंदूमधील अंतर जर आपण बघितलं तर ते अंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे 3 एकक एवढं दिसून येतं. म्हणजे अंतर जे आहे संख्या रेषेवर जर आपण याने बघितलं बघा 1 एकक, हे 2 एकक आणि हे तिसरं एकक म्हणजे दोन बिंदूमधील अंतर 3 एकक. तसंच बिंदू बी व बिंदू पी मधील अंतरही आपल्याला दिसून येत आहे 3 एकक आहे. या संख्या रेषेवर असलेल्या या बिंदूंचे आपल्याला आता निर्देशक लिहायचे आहे. बिंदू ए चा निर्देशक आपल्याला लिहायचा आहे. बघा ए चा निर्देशक जर आपण बघितला तर ए हा बिंदू इथे आहे या ठिकाणी आणि म्हणून ए चा निर्देशक येणार 2. द कोऑर्डिनेट ऑफ ए इज 2. बी बिंदूचा निर्देशक बी या ठिकाणी आहे आणि बी चा निर्देशक आपल्याला दिसतोय ऋण 1. ई बिंदूचा निर्देशक किती आला ऋण 4 आणि कोऑर्डिनेट ऑफ आर पॉइंट आर, आर डिनोट्स नंबर 6. therefore कोऑर्डिनेट ऑफ आर इज 6. आता या दोन बिंदू मधील अंतर आपण निर्देशकाच्या सहाय्याने कसं काढायचं ते बघणार आहोत. दोन बिंदू मधील अंतर काढणे म्हणजेच त्या बिंदूंच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे. डिस्टन्स AT इक्वल टू 1. आता A आणि T या दोन बिंदू मधील हे जे अंतर आहे ते किती आहे 1 एकक आहे आणि हे 1 एकक अंतर जे आहे ते कसं लिहिलं जातं बघा. डिस्टन्स AT इक्वल टू 1. D in the bracket A, T is equal to 1. म्हणजेच काय झालं तर हे अंतर म्हणजेच AT ही रेख AT ची लांबी होय आणि हे आपण लेंथ AT असंही लिहू शकतो. Observe the following number line and solve the questions. We have to find distance AT. आता distance AT हे अंतर आपल्याला काढायचे आहे. संख्या रेषेवर आपल्याला बिंदू दिसत आहेत. आपण पहिले निर्देशक लिहून घेऊ. ए बिंदूचा निर्देशक आहे ऋण 2 आणि टी बिंदूचा निर्देशक आपल्याला दिसतोय ऋण 3. दोन बिंदूंच्या या निर्देशकांची आपण तुलना करणार आहोत ऋण 2 आणि ऋण 3. ऋण 3 इज लेस दॅन -2 आणि म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. डिस्टन्स AT इज इक्वल टू -2 minus -3 इज इक्वल टू -2 plus 3. Therefore, distance AT is equal to 1. पुढचं आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स EB. आपण निर्देशक लिहू. E चा निर्देशक आहे ऋण 5 आणि B चा निर्देशक आपल्याला दिसतोय ऋण 1. तुलना करा ऋण 5 आणि ऋण 1 ची. ऋण 5 इज लेस दॅन ऋण -1. Therefore, डिस्टन्स EB इज इक्वल टू -1. मोठ्यातून लहान संख्या वजा करणे. -1 minus -5. ऋण ऋण धन झाले. -1 plus 5 that is equal to 4. डिस्टन्स EB इक्वल टू
डिस्टन्स WC. W चा निर्देशक आहे 0 आणि C चा निर्देशक आपल्याला दिसतोय 6. म्हणून डिस्टन्स WC is equal to 6 minus 0, that is equal to 6. Distance AR, coordinate of A is -2, coordinate of R is 3. -2 is less than -3, therefore we have to subtract -2 from 3. Therefore distance AR is equal to 3 minus -2, that is equal to 3 plus 2, that is equal to 5. लक्षात ठेवा, दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. आणि कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर ही नेहमी धनसंख्या असते, ती ऋणे किंवा ऋणेतर वास्तव संख्या असते. डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज अ नॉन निगेटिव्ह रियल नंबर. सशर्त विधाने आणि व्यत्यास. जी विधाने जर तर या रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. आपण एक उदाहरण बघूया. या ठिकाणी एक आपल्याला विधान दिलेलं आहे. काटकोन चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. सशर्त विधाने म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे तर काटकोन चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. हे विधान आपल्याला सशर्त विधान करायचं आहे. मग जर तर या रूपामध्ये आपल्याला हे विधान लिहायचं आहे. मग आपण कसं लिहिणार तर काटकोन चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. मग आपण लिहिणार आहोत जर दिलेला चौकोन काटकोन चौकोन असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. हे झालं सशर्त विधान, कंडिशनल स्टेटमेंट. ओके, तर बघा, जेव्हा एखादं विधान आपल्याला भूमितीमध्ये दिलं जातं, काटकोन चौकोनाचे कर्ण एकरूप असतात, हे विधान दिलंय. हे विधान आपण जर तर स्वरूपात कसं लिहिलंय, जर दिलेला चौकोन काटकोन चौकोन असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. हे झालं सशर्त विधान, कंडिशनल स्टेटमेंट. आता व्यत्यास कसा लिहिला जातो ते बघूया आपण. आता या ठिकाणी आपल्याला हे सशर्त विधान आपण लिहून घेतलं. जर दिलेला चौकोन काटकोन चौकोन असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. या ठिकाणी हे सशर्त विधान आहे कारण आपण जर तर रूपात हे लिहिलेलं आहे. हे सशर्त विधान जेव्हा दिलेले असेल त्यावेळेला सशर्त विधानातील जर ने सुरू होणारं जे विधान आहे ते झालं पूर्वांग आणि तर ने सुरू होणारं जे विधान आहे ते आहे उत्तरांग म्हणजे उत्तरार्ध. जेव्हा हे अशा प्रकारे सशर्त विधान दिलेलं असेल त्यावेळेला त्यातील पूर्वांग किंवा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांची अदलाबदल केली तर मिळणारे नवे विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास आहे असे म्हणतात. बघा, जर दिलेला चौकोन काटकोन चौकोन असेल, हे काय झाला आपला पूर्वार्ध किंवा पूर्वांग झाला. हा झाला पूर्वांग. या ठिकाणी आपण लिहून घेऊया पूर्वांग. कंडिशनल स्टेटमेंट आहे हे. आणि तर त्याचे कर्ण एकरूप असतात. दुसरा अंग घेते मी, तर त्याचे कर्ण एकरूप असतात. हा झाला उत्तरांग. आता हे पूर्वांग किंवा पूर्वार्ध आणि उत्तरांग म्हणजेच उत्तरार्ध, या पूर्वार्ध आणि उत्तरार्धाची जर आपण अदलाबदल केली तर मिळणारं जे नवे विधान जे आहे हे मूळ विधानाचा व्यत्यास असतो. बघा, आता या विधानाचा व्यत्यास आपण बघूया. जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील
म्हणजेच आपण काय आहे हा बघा उत्तरांग कर्ण एकरूप आहे, हा उत्तरांग आहे तो आपण आता कुठे घेतला, पूर्वार्धात घेतला, अदला बदल केली. जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील, पूर्वांग काय आहे, दिलेला चौकोन काटकोन चौकोन असेल, तर या ठिकाणी काय आलं, तर तो काटकोन चौकोन असतो. तर हा झाला या विधानाचा हा झाला व्यत्यास. काय म्हणतात याला, व्यत्यास म्हणजेच कन्व्हर्स ऑफ द कंडिशनल स्टेटमेंट. तर अशा प्रकारे आपण एखादं विधान दिलेलं असेल म्हणजे सशर्त विधान आपण ते लिहून त्याचा आपण व्यत्यास लिहू शकतो. बघा सामान्य विधान आपल्याला दिलेलं आहे, परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा एकाच प्रतलात असतात. हे सामान्य विधान आहे. याचा आपण सशर्त विधान करू. जर दोन रेषा परस्परांना छेदत असतील तर त्या एकाच प्रतलात असतात. जर आणि तर आले म्हणजेच पूर्वार्ध आला आणि उत्तरार्ध झाला, हे झालं सशर्त विधान. दिस इज अ कंडिशनल स्टेटमेंट. जर दोन रेषा परस्परांना छेदत असतील तर त्या एकाच प्रतलात असतात. आता आपण अशा प्रकारे सशर्त विधान तयार करूया. सामान्य विधान जर दिलेलं असेल तर त्याची आपण सशर्त विधाने जर तर रूपात करून लिहू शकतो. प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो. काय येईल सशर्त विधान म्हणजे जर तर रूपात. बघा, जर दिलेला चौकोन हा समभुज चौकोन असेल तर तो चौकोन चौरस असतो. हे काय झालं, सशर्त विधान. दोन भिन्न बिंदू मधून जाणारी एक आणि एकच रेषा एका प्रतलात असते. हे झालं सामान्य विधान आपल्याला दिलेलं आहे. याचा आपण सशर्त विधान करूया. जर एका प्रतलात दोन भिन्न बिंदू असतील, बघा जर एका प्रतलात दोन भिन्न बिंदू असतील तर त्या दोन भिन्न बिंदूंमधून जाणारी एक आणि एकच रेषा असते. सशर्त विधान. सामान्य विधान, आयताचे कर्ण एकरूप असतात. आपल्याला याचं सशर्त विधान करायचंय. जर एखादा चौकोन आयत असेल, हा झाला पूर्वार्ध, तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. हा झाला उत्तरार्ध. आणि आपण हे जर आणि तर या रूपात लिहिलं म्हणजे सशर्त विधान तयार केलं. रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. आपल्याला जर तर रूपात लिहायचंय म्हणजे सशर्त विधान लिहायचंय. जर दोन कोन रेषीय जोडीतील कोन असतील तर ते परस्परांचे पूरक असतात. ओके, आता पुढचं आपण बघणार आहोत व्यत्यास. पुढील विधानांचे व्यत्यास लिहायचे आहेत आपल्याला. आता व्यत्यास म्हणजे काय आपण बघितलं की ज्या वेळेला सशर्त विधान आपल्याला दिलं जातं तर या सशर्त विधानातील पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांची अदलाबदल केल्यावर आपल्याला त्या विधानाचा व्यत्यास मिळतो. आपल्याला या ठिकाणी हे सशर्त विधान दिलेलं आहे. जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ती आकृती त्रिकोण असते. बघा, जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल, हा झाला पूर्वार्ध किंवा पूर्वांग, आणि तर ती आकृती त्रिकोण असते, हा झाला उत्तरार्ध. आता आपल्याला याची अदलाबदल करायची आहे. काय येणार, जर एखादी बहुभुजाकृती त्रिकोण असेल, बघा उत्तरार्ध आता काय झाला, पूर्वार्ध झाला. एखादी बहुभुजाकृती त्रिकोण असेल तर पूर्वार्ध काय आहे, कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर त्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आपण काय केलं,
तर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांची अदलाबदल केली आणि त्या विधानाचा व्यत्यास लिहिला. अजून एक उदाहरण बघूया. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. आता हे सामान्य विधान आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पहिले काय करायचं आहे, त्याचं आपल्याला सशर्त विधान करावं लागेल. मग सशर्त विधान काय येईल? जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर होणारे संगत कोन एकरूप असतात. ओके, तर हे झालं आपलं सशर्त विधान. आता आपल्याला याचा व्यत्यास लिहायचा आहे. बघा, जर दोन एकप्रतलीय रेषांना छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात. बरोबर? बघा काय सांगितलं मी, सशर्त विधान. जर दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असेल तर होणारे संगत कोन एकरूप असतात. मग आपण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांची अदलाबदल करून लिहिलं. जर दोन एकप्रतलीय रेषांना छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात. पुढचा आपण भाग बघणार आहोत युक्लिड. आपण आतापर्यंत कोन, त्रिकोण, चौकोन या विविध भौमितिक आकृत्या आणि त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास केलेला आहे. इयत्ता 9वी मध्ये आपण भूमिती या विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत आणि या दृष्टिकोनाचे श्रेय इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांच्याकडे जाते. हे थोर गणितज्ञ होऊन गेले. ग्रीक मॅथमॅटिशियन हु इज नोन ॲज द फादर ऑफ जॉमेट्री. त्यांना भूमितीचे पिता असं म्हटलं जातं. तर युक्लिड यांचं भूमितीच्या बाबतीत असणारं योगदान हे फार महत्वाचं आहे. भूमिती विषयाबाबत जी काही माहिती त्या काळामध्ये उपलब्ध होती त्या माहितीचं त्यांनी योग्य प्रकारे संकलन केलं, त्यामध्ये सुसूत्रता आणली आणि काही गृहीतक जी आहेत म्हणजेच सर्वमान्य अशी जी विधानं आहेत, पॉस्ट्युलेट्स म्हणून त्यांनी त्या विधानांचा स्वीकार केला आणि त्या विधानांच्या आधाराने त्यांनी काही नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात हे दाखवून दिलं. तर आपण आतापर्यंत प्रमेय म्हणून जे अभ्यासलेली आहे, म्हणजेच काही आपण गृहीतक मानतो आणि त्या गृहीतकांच्या आधाराने आपण गुणधर्म सिद्ध करून दाखवतो. तर सिद्ध केलेले हे गुणधर्म म्हणजेच प्रमेय होत. तर युक्लिड यांनी काही गृहीतक मांडलेली आहेत. तर युक्लिड यांनी मांडलेल्या गृहीतकांपैकी काही महत्वाची गृहीतक आपण बघूया. आतापर्यंत आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे, पण कशा प्रकारे त्यांनी त्यांचं संकलन केलं आणि त्याचा उपयोग भूमितीमध्ये कसा केला जातो हे दाखवून दिलं. पहिलं गृहीतक आहे बघा, एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. पुढचं गृहीतक आहे, कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना
छेदतात. तर युक्लिड यांनी मांडलेली ही काही गृहीतकं आणि या गृहीतकांच्या आधाराने आपण काय करतो, एखादा गुणधर्म जो आहे तो सिद्ध करतो. म्हणजेच एखाद्या गुणधर्माची ज्या वेळेला आपल्याला सिद्धता करायची असते त्यावेळेला तो गुणधर्म आपण सत्य म्हणून मानतो, गृहीतक म्हणून मानतो आणि त्यासाठी जी काही मांडणी करतो म्हणजेच ते जे प्रमेय आहे त्याची आपण सिद्धता लिहितो, त्यालाच प्रूफ असं म्हणतात. आणि अशा प्रकारे आपण इयत्ता 8वी मध्ये काही प्रमेय आणि त्यांच्या सिद्धता अभ्यासलेल्या आहेत. इयत्ता 9वी मध्ये विविध जे गुणधर्म आहेत, भूमितीतील जे काही विविध गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांना आपण अशा प्रकारे गृहीतक मानून त्यांच्या सिद्धता लिहिणार आहोत. आता एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत नसेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो आणि अशा प्रकारे तो गुणधर्म सत्य मानून तर्कशुद्ध मांडणी आपण करतो, म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता करतो. तर सिद्धतेचे 2 प्रकार आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. एखादे सशर्त विधान सत्य आहे असे जेव्हा आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य असे म्हणतात. आणि अशा प्रकारे आपण सिद्धता जी घेतो, प्रमेयाची सिद्धता मांडतो. काही वेळेला आपण प्रत्यक्षपणे सिद्ध करतो तर काही वेळेला आपण अप्रत्यक्षपणे ते प्रमेय सिद्ध करतो. तर थोडक्यात सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 प्रकार आहेत. आता प्रत्यक्ष या पद्धतीमध्ये आपण काय करतो तर एखादं विधान जे आहे ते आपण सत्य आहे असं मानतो. तर अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये सुरुवातीला एखादं विधान आहे म्हणजे जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आपण असत्य आहे असं गृहीत धरतो आणि त्याच्या आधाराने तर्काच्या किंवा आधी काही आपण मान्यता केलेल्या ज्या काही सत्यता आहेत त्यांच्या आधाराने पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि मग आपण जे मानलेलं आहे ती साध्य म्हणजे आपल्याला जे साध्य करायचं ते आपण असत्य मानलेलं आहे तर ते मानलेलं साध्य असत्य आहे हे कसं चूक आहे हे आपण दाखवून देतो, म्हणजेच साध्य सत्य आहे हे आपण दाखवतो. तर अशा प्रकारे आपण सिद्धता जी आहे म्हणजे एखादा प्रमेय आहे ते प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सिद्ध करतो. तर अशाच काही गुणधर्मांचा आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सिद्धतेने ती सिद्धता किंवा ती प्रमेय अभ्यासणार आहोत आणि त्यासाठी काही गृहीतक आपण जी आहेत त्यांचा उपयोग करणार आहोत. थँक्यू. आता पाठ तुमचा संपूर्ण पाहून झाला की नाही, की मग तुम्ही काय करणार आहात तर मोबाईल वरतीच पाठाच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल. या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला निळी लिंक दिसेल. त्या निळ्या लिंकला टच करा. त्याबरोबर अभिप्राय फॉर्म तिकडे तुम्हाला उघडून येईल. मग त्या अभिप्राय फॉर्म मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचं मत जरूर नोंदवा. आणि हो, आणखीन एक गंमत आहे तुमच्यासाठी. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत. मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. हा आहे तुमचा घरचा अभ्यास. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.